आज आपण भाजणीची चकली पाहणार आहे. भाजणीची चकली म्हटलं की खमंग आणि कुरकुरीत. भाजणीची चकली खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी भाजणी ही अचूक असणं गरजेचं आहे. तर आज आपण भाजणीचं असं काही प्रमाण पाहणार आहे, जे कधीही चकली बिघडणार नाही. चकली तर कुरकुरीत होईनच, त्याचबरोबर चकलीचे काटे पण छान पडतील आणि ती तेलकट पण होणार नाही. तर त्यासाठी आपण काय प्रमाण घेतले ते बघूयात. इथे मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. हे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. हरभरा डाळ घेतलेली आहे 1.5 वाटी. 1.5 वाटीच्या निम्म पाऊण वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. अर्धा वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे जाड किंवा पातळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता. इथे मुगाची डाळ घेतलेली आहे उडदाच्या डाळीच्या निम्मी. तर हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. कधी पण उडदाच्या डाळीच्या निम्मी मुगाची डाळ घ्यायची आहे. आणि पाव वाटी साबुदाणा, अर्धा वाटी धने आणि पाव वाटीपेक्षाही कमी जिरे इथे आपल्याला लागणार आहेत. जिरे थोडेसे कमीच घ्यायचे आहेत. आता भाजणी आपल्याला कशा प्रकारे भाजायची ते बघूयात. सर्वात प्रथम आपल्याला जाड बुडाची कढई गॅसवर ठेवायची आहे आणि ती तापल्यानंतर आपल्याला हे तांदूळ त्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ तुम्ही धुवून पण घेऊ शकता किंवा मग ओल्या कपड्यांनी पुसून स्वच्छ करून हे तांदूळ घ्यायचे आहेत. आता तांदूळ कसा वापरावा चकलीसाठी? तांदूळ हा कधी पण जुना असावा आणि ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा तांदूळ चकलीसाठी वापरावा. तर हे आपल्याला आता स्वच्छ पुसून घेतलेलं आहे तांदूळ आणि हे अशा प्रकारे आपल्याला भाजायचं आहे. लो फ्लेमवर हे तांदूळ भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हलकं गुलाबीसर होईपर्यंत हे तांदूळ भाजायचं आहे. आणि कधी पण भाजणी ही आपल्याला सुती कापडावर पसरून घ्यायची आहे, कारण भांड्यामध्ये ती जर आपण भाजणी भाजून काढली तर ती ओलसर होते. त्यासाठी हे सुती कापडावर आपल्याला हे भाजलेलं पसरवून घ्यायचं आहे. हरभरा डाळ पण आपल्याला छान अशी पुसून ही खरपूस लालसर रंगावर भाजायची आहे. हरभरा डाळ भाजण्यासाठी कधीही गडबड करायची नाही. चांगली लालसर भाजल्यानंतर ही आपल्याला काढायची आहे आणि मध्यम टू हाय फ्लेमवर ही आपल्याला भाजायची आहे, म्हणजे ती छान खरपूस अशी लालसर भाजण्यात येईल. जर आपण डाळी व्यवस्थित भाजल्या नाही तर मग चकली वातट होते. त्यासाठी डाळी ह्या व्यवस्थित खरपूस लालसर रंगावर भाजून घ्यायच्या आहेत. हे अशा प्रकारे भाजायचं आहे आपल्याला. 5 ते 10 मिनटं आपल्याला हे डाळ भाजण्यासाठी लागणार आहे. हे बघा, हे अशा रंगावर भाजायचे आहे. तर हे आता आपण सुती कापडावर काढून घेऊया. आता उडदाची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. उडदाची डाळ ही पण मध्यम टू हाय फ्लेमवर आपल्याला छान लालसर रंगावर भाजून घ्यायची आहे. भाजणीसाठी उपयुक्त अशी एक टिप्स सांगते. जेवढ्या आपण डाळीचं प्रमाण आहे भाजणीच्या पिठामध्ये, तेवढंच आपल्याला तांदळाचं प्रमाण घ्यायचं आहे, म्हणजे ती भाजणी बिलकुलही बिघडत नाही. आणि व्यवस्थित सगळ्या डाळी छान लालसर रंगावर भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून आपली चकली वातट होणार नाही. ह्या छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तर भाजणीची चकली ही बिलकुल अवघड नाही आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला छान मध्यम टू हाय फ्लेमवर अशी लालसर रंगावर ही डाळ भाजून घ्यायची आहे. ही अशा प्रकारे आणि ही सुती कापडावर आपण काढून थंड करायला ठेवलेली आहे. आता मूग डाळ ही पण तशीच आपल्याला भाजायची आहे. सर्व डाळी आपण स्वच्छ कापडानं पुसून घेतलेल्या आहे. हे धुवून घेतलेल्या नाही आहेत डाळी. तुम्ही तांदूळ धुवून घेऊ शकता. धुवून उन्हात वाळवून तुम्ही भाजायला घेऊ शकता तांदूळ. पण डाळी ह्या आपण स्वच्छ कापडाने पुसून जरी घेतल्या तरीही चालेल. तर आता ही खरपूस रंगावर भाजून घेऊया. मूग डाळ भाजण्यासाठी आपल्याला 5 मिनटं लागतात. हे बघा, हे अशा प्रकारे हे लालसर झालेली आहे. आता आपण हे काढून घेऊयात. आता इथे पोहे तुम्ही जाड किंवा पातळ वापरू शकता. मी इथे जाड पोहे घेतलेले आहेत. चाळून स्वच्छ करून सगळं साहित्य घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला आता पोहे छान लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत. किंवा हातावर आपण जेव्हा कुस्करतो पोहे, तर तेव्हा ते बारीक झाले पाहिजे इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. हे आपण भाजून घ्यात. एक 2 ते 3 मिनटामध्ये आपले पोहे भाजून होतील. हे बघा, हे आता थोडेसे लालसर झालेले आहेत. तर आपण हे काढून घेऊयात. तर साबुदाणा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा अगदी लाल पण नाही करायचा आहे. तर एक हलका 3 ते 4 मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. जेव्हा साबुदाणा भाजतो तेव्हा थोडासा तो फुलतो आणि त्यामधनं आवाज यायला लागतो, तेव्हा हे आपल्याला साबुदाणा खाली काढून ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण हे भाजून घेऊयात. तर आपल्याला आता हे धणे भाजून घ्यायचे आहेत. जेव्हा धणे आपण भाजतोय तेव्हा हा
गॅस लो फ्लेमवर करायचा आहे, कारण आपण एवढं साहित्य भाजलेलं असतं त्यामुळे कढई बऱ्यापैकी गरम झालेली असते. हे धणे लगेच करपतात, त्यामुळे लो फ्लेम करून हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि धणे जेव्हा भाजून झाले तेव्हा गॅस बंद करून आपल्याला पुढचे जिरे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, हे लगेच झाले. 2 ते 3 मिनटामध्ये धणे भाजून होतात. ते आता काढून घेऊयात आणि गॅस बंद करून आपण जिरे भाजून घेणार आहे. जिरे अगदी हलके गरम करायचे आहेत आपल्याला, त्यामुळे चव छान राहते. करपट असा वास चकलीला लागत नाही. त्यामुळे गॅस बंद करूनच हे आपल्याला जिरे भाजायचे आहेत. भाजणी आपली भाजून झालेली आहे. आता ही थंड झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करायची आणि गिरणीवरून दळून आणायची आहे. फक्त दळण आणताना दळण काढणाऱ्याला सांगायचं आहे की ही तांदळावर दळून द्या, नाहीतर डाळीच्या पिठावर दळून द्या. त्यामुळे आपल्या चकल्या ह्या कुरकुरीतच होतात, चव बदलत नाहीत. जर गव्हाच्या पिठावर तुम्ही दळून आणलं तर ती वातट चकली होते. हे अशा प्रकारे बारीक दळून आणलेलं आहे. तर आता आपण बघूया त्याची चकली कशी करायची. आता ही जाड बुडाची कढई मी तापत ठेवलेली होती. त्यामध्ये मी आता इथं 2.25 वाटी पाणी टाकलेलं आहे. हे पाणी थोडंसं हलकं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे. तर हे मसाला डब्यातील मी अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि एकदम थोडीशी हळद घेतलेली आहे. आणि आता हा पोहे खायचा चमचा आहे, त्याप्रमाणे हे मी प्रमाण घेतलेलं आहे. ओवा, लाल तिखट, तीळ आणि चवीप्रमाणे मीठ. तर आता हे आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. हिंग आणि हळद. हळदीचं प्रमाण कमीच घ्यायचं आहे. हळदीमुळे थोडासा डार्क रंग येतो चकलीला. 1 चमचा मी इथं तिखट घेतलेलं आहे. तिखटाचं प्रमाण हे तुमचं लाल तिखट किती तिखट आहे त्यावर अवलंबून आहे. इथं 1.5 चमचा मी तीळ घेतलेला आहे, पांढरे तीळ. चवीप्रमाणे मीठ. मी इथे 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि ओवा घेतला 1 चमचा. तर हे हातावर कुस्करून चांगला मग टाकायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे, उकळू द्यायचं नाही. पाणी हे उकळलं की चकली तेलकट होते, त्यासाठी खूप पाणी उकळू द्यायचं नाही. हलकंसं गरम झालं की मी ते 2 वाट्या भाजणीचं चकलीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे आपण मिक्स करून घेणार आहे. मी ते 2.25 वाटीच पाणी घेतलं होतं, कारण पाणी जर जास्त झालं तर मग चकलीचे काटे व्यवस्थित येत नाही. त्यासाठी 2.25 वाटीच आपण पाणी घेतलेलं आहे आणि 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. हे थोडंसं मिश्रण पाहू शकता, अगदी कोरडं झालेलं आहे. तर आपल्याला हे पूर्ण मिश्रण फुल गॅसवर करायचं आहे आणि त्यानंतर हे झाकून गॅस बंद करायचा आहे. तर 5 मिनटं झालेले आहेत. आपण हे उघडून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. उघडल्यानंतर हे आपण जेव्हा पीठ मिक्स करतो तेव्हा त्यातनं वाफ आली पाहिजे, तर ते पीठ चांगलं वाफले असं समजावं. तर हे असं मिक्स करून आपण एक ताटामध्ये त्याची वाफ काढून घेऊयात. हे बघताय, हे अशा प्रकारे वाफ आली पाहिजे. आता हे भाजणीचं पीठ मळण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता थोडं थोडं करून हे आपण पाणी टाकत असं पीठ गच्चसर मळून घ्यायचं आहे. पीठ हे आपल्याला भाकरीच्या पिठासारखं मळायचं आहे, खूप सैलसर नाही आणि खूप गच्चही नाही. हे बघा, हे अशा प्रकारे हे मऊ पाहिजे, खूप कडक असं मळायचं नाही आहे. आणि हे अर्धा ग्लास पाणी उरलेलं आहे. आता पिठाचा उभा असा गोळा करून घेऊयात. चकली साच्याला पहिले तेल लावून घ्यायचं आहे. आता हे पिठाचा गोळा त्यामध्ये आपण ठेवून चकली काढून घेऊयात. चकली साच्याची प्लेट जी खरबड बाजू असते ती बाहेरच्या साईडनं काढायची, त्यामुळे चकलीचे काटे खूप चांगले येतात. हे बघा, किती सुंदर अशी चकली आलेली आहे आणि त्याचे काटे पण छान आलेले आहेत. जे नवीन चकली करणारे आहेत त्याला चकलीचा जो गोल आकार आहे तो येत नाही, तर ही एक पद्धत तुम्ही वापरू शकता. अगदी सोपी आहे आणि कोणीही करू शकतं या पद्धतीनं. कधी पण चकलीचा जो आतला भाग आहे तो छोटा घ्यायचा, खूप मोठा नाही घ्यायचा. आणि जी लास्टची शेवटचं टोक आहे चकलीचं ते व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ही चकली तेलामध्ये टाकल्यानंतर सुटणार नाही. आता इथे मी तेल पहिलेच तापायला ठेवलं होतं. ते तापल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही ठेवायचं आहे आणि त्यानंतर चकली त्यामध्ये सोडायची आहे आणि 5 मिनटानंतर ही चकली पलटायची आहे. आधी पलटायची नाही चकली, त्यामुळे ती तुटते. तर हे बघा, ह्या अशा रंगावर आपल्याला चकल्या झाल्या की काढून घ्यायची, कारण डार्क रंगावर जर तुम्ही काढल्या तर त्या थोड्या वेळाने आणखी रंग त्याचा डार्क होतो. तर अशाच प्रकारे आपण सगळे बॅचेस तळून घेतलेले आहेत. मी अगदी सोप्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे चकलीची भाजणी कशी करायची आणि चकली कशी करायची हे सांगितलेलं आहे. तरी वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते,
तर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे तुम्ही पाहू शकताय चकली अजिबात तेलकट झालेली नाही आहे आणि मी कुठल्याही प्रकारचं मोहन इथे मी पिठामध्ये टाकलेलं नव्हतं. तरी पण ही चकलीमध्ये बघा किती छान नळी आलेली आहे. तर ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.